स्वागतासाठी जाते, पण मी जाणार तरी कसं? असं फाटल्या कोपऱ्यात? राहू द्या, मी नाही जाणार. पण मी जर गेले नाही तर समजा बाया म्हणाल की मी जर गेले नाही तर समजा बाया म्हणाल की एवढे मोठे साहेब 7 समुद्र पार करून आले, साहेबाची बायकोच आली नाही. आणि मी गेले तर तिकडून भी म्हणत्याल की साहेबाची बायको आली अशा फाटल्या कोपऱ्यात आली. मी करू तरी काय? मी काय हुडकते का? ती बघते आणि जाते. मी एक काम करते, मी शाहू महाराजांचा फेटा पांघरून जाते. होय, मी शाहू महाराजांचा फेटा पांघरून जाते आणि माझ्या साहेबाच्या स्वागताची तयारी करते. एक चमत्कार भावा, एक चमत्कार भावा, एक जादूच भावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, अभिमान उतरा. अर्थ लक्षात घेणारा युगपुरुष. एवढ्या घनदाट गर्दीतून साहेबाची नजर आपल्या रामूवर पडली. साहेबांचे डोळे पाणावले आणि दाटलेल्या कंठातून एकच आवाज बाहेर आला, साहेब साहेब साहेब. साहेबाची पावलं आपल्या घराकडे वळली आणि गेले, आपलं मस्तक साहेबाच्या पायावर ठेवलं आणि म्हणलं, साहेब आता तुम्ही कुठं बी जाऊ नका साहेब, आता तुम्ही कुठं बी जाऊ नका साहेब, साहेब तुम्ही कुठं बी जाऊ नका साहेब. साहेब मला बोलले, अगं रामू हो हो मी आत्ताच तर आलोय साहेब. मी म्हणलं, साहेब बाईच्या एकटीच्या भरोशावर जिंदगी नाही निघत साहेब, गौऱ्या थापून बाईची जिंदगी नाही सुधारत साहेब. माझे लई आले होते साहेब, आता तुम्ही नका जाऊ, माझ्याच्याने नाही सोचल्या जात साहेब हे आयुष्याचा भार साहेब. मी विनवणी करतो साहेब, आता तुम्ही नका जाऊ साहेब. साहेब मला बोलले, अगं हो हो जरा धीर तर धर, आत्ता चालूय मी. पण मामाजींनी मला सांगितलं होतं, रमा तो सूर्य आहे रमा, त्या सूर्याच्या पायात तू कधीच बेढ्या घालू नकोस. त्या सूर्याच्या पायात जर का तू बेढ्या घातल्यास तर ही दुःखितांची जनता होर पडून मरेल रमा, ही दुःखितांची जनता होर पडून मरेल. अगं त्या दुःखितांच्या जनतेसाठी आपल्या भिवाला जाणं भाग आहे रमा, आपल्या भिवाला जाणं भाग आहे. अगं तो फक्त तुझा माझा आणि यशवंताचाच नाही, तर तो या अखंड मानव जातीचा 9 कोटी जनतेचा युगपुरुष युगंधर भीमराव रामजी आंबेडकर आहे रमा. तो अगं तो विश्वव्यापी भीमराव रामजी आंबेडकर. अगं त्याचा जन्म फक्त तुझ्या आणि माझ्या पुरता मर्यादित नाही, तर तो या सख्या जगाचा विश्वविजेता भीमराव रामजी आंबेडकर या 9 कोटी जनतेचा बाप आहे रमा. तो या 9 कोटी जनतेचा बाप आहे. मी म्हणलं, होय साहेब मला माफ करा साहेब, मला माफ करा साहेब, मला माफ करा साहेब. तुम्ही जा साहेब जा साहेब, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, पण ह्या समाजाचं वादळ थांबता कामा नये साहेब, समाजाचं वादळ. साहेब साहेब आपण आपल्या समाजाचं भलं व्हावं यासाठी सोन्यासारखी 4 लेकरं गमावली साहेब. तुम्ही मोठ्या काबाड कष्टानं हा समतेचा रथ